हॅलो एव्हरीवन, माय नेम इज आर एस पावरा. आज महत्त्वाची माहिती आहे अंगणवाडीची. तर काय अपडेट आहेत ते शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला समजेल. व्हिडिओ स्किप न करता बघा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्याला सर्व काही माहिती मिळणार आहेत. अंगणवाडीचं सेविकांसाठी आणि मदतनीस ही महत्त्वाची अपडेट आहे. चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया. महिला व बालविकास विभाग अंगणवाडी सेविका आणि मदतनीस सुट्ट्याचे विवरणपत्र आलं आहे. ते आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे. कोणत्या दिवशी सुट्टी असेल हे सविस्तर आपल्याला या परिपत्रकमध्ये बघायचं आहे. 22/1/2024ला हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. महिला व बालविकास विभागाकडून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस कोणकोणत्या दिवशी सुट्टी असणार आहेत हे सविस्तर आपल्याला बघायचं आहे. व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण पहा आणि जास्तीत जास्त सेविका आणि मदतनीस हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांनाही समजेल कोणत्या दिवशी सुट्टी आहे. तर बघा, या परिपत्रकमध्ये आपल्याला 22/1/2024ला हे परिपत्रक करण्यात आलं आहे. ग्रामविकास विभाग व परिपत्रक ICDC CD 1088 आणि दिनांक 29/4/1991 पासून हे सुट्ट्या लागू करण्यात आल्या आहेत. त्याच्या संदर्भानुसार हे परिपत्रक करण्यात आलं आहे. तर परिपत्रक बघा. एकात्मिक बालविकास सेवा योजनांतर्गत ग्रामीण व आदिवासी प्रकल्पामध्ये काम करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका मदतनीस यांना सन 2024मध्ये खालीलप्रमाणे सार्वजनिक सुट्ट्या जाहीर करण्यात येत आहेत. शासनाच्या आदेशानुसार सन 2024 या वर्षात वाटपात खंड न पडता आहार वाटप 300 दिवसाचं लक्ष्य पूर्ण होईल, याबाबत योग्य नियोजन करण्यात यावे. तर या परिपत्रकमध्ये, या विवरणपत्रामध्ये आपल्याला सविस्तर बघायला मिळणार आहे. तर बघा, सन 2024मध्ये सुट्ट्याचे विवरणपत्र. पहिला आहे छत्रपती शिवाजी महाराज जयंती 19 फेब्रुवारी 2024 वार गुरुवार. या दिवशी सुट्टीचे दिवस आहे. फक्त त्या ठिकाणी आहार वाटप आहे. नंतर 2 होळी म्हणजे धुलीवंदन 3 मार्च 2024ला पण सुट्टी आहे. वार मंगळवार, पूर्ण सुट्टी असेल या दिवशी. कारण बघा, छत्रपती शिवाजी महाराज जयंती या दिवशी फक्त आहार वाटप होणार आहेत. आणि होळी धुलीवंदन 3 मार्च 2024 मंगळवार पूर्ण सुट्टी असणार आहेत. गुढीपाडा 19 मार्च 2024ला वार गुरुवार, पूर्ण सुट्टी असणार आहेत. 4 नंबर रमजान ईद 21 मार्च 2024ला सुट्टी असेल, शनिवार, पूर्ण सुट्टी असेल, पूर्ण सुट्टी आहे या दिवशी. 5वं रामनवमी 26 मार्च 2024ला वार गुरुवार सुट्टी, पूर्ण सुट्टी आहे. 6 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती 14 एप्रिल 2024 वार मंगळवार, त्या दिवशी फक्त आहार वाटप केले जाणार आहेत. 7 नंबर बकरी ईद 28 मे 2024 वार गुरुवार, पूर्ण सुट्टी असेल या दिवशी, पूर्ण सुट्टी आहे. 8 नंबर रक्षाबंधन 28 ऑगस्ट 2024 वार शुक्रवार, पूर्ण सुट्टी आहे. 9 तान्हा पोळा 11 सप्टेंबर 2024 वार शुक्रवार, पूर्ण सुट्टी आहे. 10 गणेश चतुर्थी 14 सप्टेंबर 2024 सोमवार, पूर्ण सुट्टी आहे. 11 दसरा 20 ऑक्टोबर 2024 वार मंगळवार, पूर्ण सुट्टी आहे. आणि 12 ख्रिसमस 25 डिसेंबर 2024 वार शुक्रवार, त्या दिवशी फक्त आहार वाटप केले जाणार आहेत. तर या विवरणपत्रानुसार गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुट्टी असणार आहेत. जे महाराष्ट्रामध्ये आपापल्या जिल्ह्यामध्ये हे विवरणपत्र तयार केलं जातं. आणि प्रत्येक जिल्ह्याचं तुम्हाला विवरणपत्र, सुट्ट्याचं विवरणपत्र बघायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सर्व जिल्ह्याचं विवरणपत्र या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आता आपल्याला उन्हाळी सुट्टी आणि त्या ठिकाणी आपल्याला किती दिवसाची असेल आणि किती दिवस आपल्याला मिळणार आहेत सेविका आणि मदतनीस ताईंना. तर बघा, पहिलं अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना सन 2024मध्ये वर्षभरात एकूण 16 किरकोळ रजा दिली जाते. हे लक्षात ठेवायचं. मी मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ताईंना वर्षात किरकोळ रजा किती दिवसाची असते? 16 दिवसाची रजा असते. हे लक्षात ठेवायचं आहे. आता बाकी सेविका आणि मदतनीस ताईंना
माहीत नसतं तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. कारण मला भरपूर कमेंट आले होते, की किरकोळ रजा मिळत नाही. तर किरकोळ रजा असते वर्षभरात 16 किरकोळ रजा असते. आणि दुसरं आहे दिवाळी सुट्ट्या. दिनांक 6/11/2026 ते 13/11/2026 पर्यंत एकूण 8 दिवसाची सुट्टी असेल. म्हणजे आता या ठिकाणी बघा दिवाळीत सुट्टी असेल 6 पासून तर 13/11/2026 पर्यंत एकूण 8 दिवसाची सुट्टी असेल. सुट्टी आहे. तिसरं उन्हाळी सुट्ट्या अंगणवाडी सेविकांना दिनांक बघा या ठिकाणी सेविका आणि मदतनीस ताईंना एकत्र सुट्टी दिली जात नाही. उन्हाळी सुट्टी अंगणवाडी सेविकांना दिनांक 2/5/2026 ते दिनांक 17/5/2026 पर्यंत एकूण 16 दिवस व अंगणवाडी मदतनीस यांना दिनांक 18/5/2026 ते 2/6/2026 पर्यंत एकूण 16 दिवस याप्रमाणे सुट्टी दिली जाते. माननीय जिल्हाधिकारी यांनी घोषित केलेल्या सुट्ट्या 5 उन्हाळ्यामध्ये अंगणवाडी केंद्र हे दिनांक 1 एप्रिल 2026 ते 30 जून 2026 या काळात 7:30 ते 12 या कालावधीत सुरू राहतील. तर बघा उन्हाळ्यात सुट्टीमध्ये तुम्हाला 1 एप्रिलपासून अंगणवाडीचं टाईमटेबल त्या ठिकाणी चेंज होणार आहेत आणि या जिल्ह्यामध्ये तर प्रत्येक ज्या जिल्ह्यामध्ये विवरणपत्रामध्ये दिलं असेल त्यानुसारच हे अंगणवाडी ओपन करावं लागणार आहेत सुट्टीमध्ये. तर 7:30 ते 12 या कालावधीमध्ये अंगणवाडी सुरू राहणार आहेत. दिनांक 1 जुलै 2026 पासून अंगणवाडी केंद्र हे नियमित वेळेत म्हणजे सकाळी 10 ते दुपारी 2:30 या कालावधीत सुरू राहतील. मान्य आयुक्त एकात्मिक बाल विकास योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांचे कार्यालयाकडून अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सुट्टीबाबत वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या सूचनेप्रमाणे वरीलप्रमाणे वेळापत्रकामध्ये आवश्यकतेनुसार बदल करून स्वतंत्रपणे सूचना निर्गमित करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर बघा उपमुख्य कार्याधिकारी यांची सिग्नेचर सहित हा विवरणपत्र काढण्यात आलं आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचं मी या यूट्यूबवरती व्हिडिओ अपलोड करत असतो. तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करा. म्हणजे जसं मी व्हिडिओ अपलोड करेल ज्या जिल्ह्याचं विवरणपत्र आलं ते मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. व्हिडिओ कसा वाटला जास्तीत जास्त सेविका आणि मदतनीस ताईंना हा व्हिडिओ नक्की शेअर करा की त्यांनाही समजेल. कारण भरपूर सेविका आणि मदतनीस ताईंना माहीत नसतं. खास करून मदतनीस ताईंना माहीत नसतं. त्याच्यामुळे जास्तीत जास्त आपल्या मदतनीस ताईंपर्यंत पोहोचवा. कारण सेविका ताईंना तर माहीत पडून जातं, पण त्यांना हे पत्र मिळत नाही, त्यांना लक्षात राहत नाही. पण त्यांना कधी-कधी हे त्यांना अपडेट मिळून जाते. पण मदतनीस ताईंना खास करून मिळत नाही. तर त्यांनाही हा व्हिडिओ नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही समजेल कोणकोणत्या दिवशी सुट्टी आहे आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये कसं विवरणपत्र तयार केलं हे सर्व त्यांना अपडेट मिळत राहील. चला तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आणखी नवीन जिल्ह्याचं विवरणपत्र बघू. धन्यवाद.